वेलकम फूडी, स्वागत आहे तुमचं तुमच्या हक्काच्या चॅनलवर आज काय खायचं मध्ये. आणि आज मी तुमचं स्वागत करतोय माझ्या गावी. हे माझं गाव आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये. आणि आज मी तुम्हाला कुठल्याही हॉटेलवर नाही बनवलंय, कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये नाहीये. आज आपण कुठल्याही स्ट्रीट फूड वरती नाहीये. आज आपण आलोय हुरडा पार्टीला माझ्या गावामध्ये. हा बघा हुरडा, ह्याच्यात मस्त कणीस भाजतायत माझे आजोबा, माझी आजी आणि हे आमचे प्रकाश काका आहेत. हा हुरडा इथे पडलेला आहे. चटणी नाही बनवली. थांबा, तुम्हाला एक कणीस झाल्यावरती सोलून दाव. हुरडा म्हणजे ज्वारीचा कोवळा कणीस असतं मित्रांनो. ते अशा प्रकारे कोळशाची भट्टी करून त्यामध्ये भाजून त्याच्यावर ताव मारला जातो मस्त. हा, शेणाच्या गोवऱ्या आहेत. शेणाच्या गोवऱ्याचा कोळसा करून त्याच्यामध्ये हा भाजला जातो. चारी बाजूने असं शेकाचं, मस्त खरपूस भाजले की त्यातून बाहेर काढून ते सोलायची प्रक्रिया चालू. आणि मेन म्हणजे गरम गरम सोलावा लागतो याला. ते माझ्यासारख्यांचं तुमच्यासारख्यांचं काम नाहीये. याला हात राकट लागतात. हे बघा, हे बघा यांचे हात कसे राकट झालेले आहेत. मी जर तो सोलायला घेतले तर माझ्या हाताला फोड आल्याशिवाय राहणार नाही. त्याला हात पण तसे राकट लागतात. गरम गरम सोलला तरच तो हुरडा असा पडतो, नाहीतर मग त्याचे बोंड निघतात थंड झाल्यावर. हा बघा, ते काही हा बघा. मी आता एक घास खाऊन बघतो. मस्त. बघा, इकडे माझी आई बसली आहे, मस्त सोलून देते. खूप छान आहे, खायला या. गरम खूप छान लागतं. गरम गरम खूप छान लागतं. याच्यामध्ये असे आहे, गरम छान लागतं. या ज्वारीचे दोन जातीचे येतात. म्हणजे गुळभेंडीची एक जात आहे, त्याचा हुरडा खूप छान लागतो. झाला नाही, वेळ आहे जरा. हा गुळभेंडीचा हुरडा आहे, तो हुरडा गोड लागतो. बाकी ज्वारीचा घेतला तर तो थोडा सपक लागतो, पण गुळभेंडीचा हुरडा असेल तर उत्तम. आता मी हुरडा पार्टीचा एन्जॉय करतो. टिल देन तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.